आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे ज्याच्याकडे करोडो रुपये नव्हते, मोठा व्यवसायही नव्हता, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, योग्य निर्णय घेण्याची सवय. आणि त्या एका सवयीने त्याचं आयुष्य बदलून टाकलं. नमस्कार मित्रांनो, मी रणधीर खवले, रिअल इस्टेट प्रोफेशनल, फायनान्शियल कोच आणि वेल्थ अवेअरनेस एज्युकेटर. मी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं यासाठी काम करत आहे. आजची ही गोष्ट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. काही वर्षापूर्वी मला एक व्यक्ती भेटली. त्याचा पगार खूप मोठा नव्हता. महिन्याच्या शेवटी त्याच्या खात्यात जवळपास काही शिल्लक राहत नव्हतं. त्याला वाटायचं की जेव्हा जास्त पैसे कमवेल तेव्हा सेविंग करेल, इन्व्हेस्टमेंट करेल. पण एक दिवस त्यांनी निर्णय घेतला. तो म्हणाला, मोठ्या उत्पन्नाची वाट बघण्यात काही अर्थ नाही. उत्पन्न काय वाढत नाही आहे, काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आजपासून छोट्या रकमेने मी गुंतवायला सुरुवात करतो. त्यांनी काय केलं, खर्च लिहायला सुरुवात केली आणि तो बॅलन्स केला की पैसे आपल्याला कसे वाचवता येतील. त्यांनी इमर्जन्सी फंड तयार केला आणि मग नियमित अशी SIP सुरू केली. त्याचबरोबर त्याने फायनान्शियल नॉलेज शिकायला पण सुरुवात केली. त्यामुळे त्याच्यामध्ये जरा इम्प्रूव्हमेंट झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की सुरुवातीला त्याच्यामध्ये बदल नव्हते, पण काही वर्षांनी त्याच्याकडे फक्त पैसा नव्हता तर आत्मविश्वास पण त्याच्याबरोबर होता. तो त्याचा वाढला होता. फायनान्शियल डिसिप्लिन त्याकडे होती आणि भविष्याची स्पष्ट दिशा त्याला मिळाली होती. तेव्हा मला जाणवलं, यश मोठ्या उत्पन्नाने मिळत नाही, ते छोट्या सवयींच्या सातत्याने निर्माण होतं. यातून मला असं शिकायला मिळालं की आपल्यापैकी अनेक जण योग्य वेळेची वाट पाहतात, पण योग्य वेळ कधीच येत नाही. आपण सुरुवात करतो तीच खरी योग्य वेळ असते. लक्षात ठेवा, तुमची पहिली SIP, तुमचं पहिलं बजेट आणि फायनान्शियल लर्निंगचा पहिला दिवस, यातच तुमच्या यशाची खरी सुरुवात होत असते. की माझं मिशन फक्त इन्व्हेस्टमेंट करायला शिकवणं असं नाही आहे, तर प्रत्येकाने, महाराष्ट्रातील म्हणजे प्रत्येक कुटुंबाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं असा माझा ध्येय आहे. आणि मला विश्वास आहे की ते नक्कीच पूर्ण होईल. पुढची एखादी प्रेरणादायी गोष्ट तुमच्या सक्सेसबद्दल असू शकते, असंही होऊ शकतं. जर तुम्हाला स्वतःची फायनान्शियल सक्सेस स्टोरी तयार करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा सक्सेस. मी तुमच्याशी संपर्क साधेल. आणि लक्षात ठेवा, आजचा योग्य आर्थिक निर्णय उद्याच्या पिढीचं सुरक्षित भविष्य घडवतो, हे मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. तोपर्यंत शिकत राहा, अभ्यास करा आणि गुंतवणूक करा. धन्यवाद.